नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये माझी निवडणूक जनतेने हाती घेतली आणि हा प्रतिसाद पाहता माझी रिक्षा मंत्रालयापर्यंत पोहोचेल असा ठाम दावा केलाय चांदवड देवळा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी। त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी। पाहूयात। चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार केदानाना आहेर आपल्या सोबत आहे। नाना, पुढारी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान आता खरं म्हणजे पक्षाची उमेदवारी ही जास्त चर्चेत असते, अपक्ष उमेदवारी जोरदार चर्चा आहे। काय नेमकं वार आहे? ही जी उमेदवारी आहे सर्वसामान्य जनतेने करायला लावली माझी उमेदवारी आहे, त्याच्यामुळे जनता माझ्याबरोबर आहे, त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे। खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये अगदी उमेदवारीच्या मागणीपासून आम्ही सगळे बघतोय, अगदी सुरुवातीची ही सगळी परिस्थिती आणि आता असलेली परिस्थिती, रिक्षा किती जोरात आहे? रिक्षा प्रचंड जोरात आहे, ती मंत्रालयापर्यंत थांबणार नाही। काय नेमकी या रिक्षामध्ये विजन आहे? कोण कोण या सगळ्या रिक्षामध्ये घटक असणार आहे ज्यांची विकासाची वाटचाल होईल, आपल्याला अशी आशा आहे? ही जी रिक्षा आहे ना, याच्यामध्ये निश्चितपणानं सर्व पक्षीय या ठिकाणी मला पाठिंबा दिला आहे। सर्व पक्षीय उमेदवार आहे मी सर्व पक्षीय उमेदवार असल्यामुळे या चांदवड देवळा विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास समोर डोळ्यासमोर ठेवून गेल्या 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचा विकास झाला आणि त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी विकासाची दिशा घेऊन या ठिकाणी मी समोर जात आहे जनतेच्या। काय विजन असणार आहे? काय आपल्याला करायची इच्छा आहे? कुठल्या भागामध्ये काय मुद्दे आहेत जे प्रामुख्याने आपल्याला सोडवायचे? निश्चितच या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघामध्ये MIDC यायला पाहिजे। आमचा सगळ्यात मोठा शेतकरी वर्ग या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आहे। याच्यामधून तिथे कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात, ते कांद्यापासून प्रक्रिया उद्योग या ठिकाणी यायला पाहिजेत। या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत। या दोन्ही तालुक्यांमध्ये तो पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे आणि तरुणांना रोजगार आणि नवा युवा उद्योजक हे तयार करायचं माझं मनोदय आहे। नाना, खरं म्हणजे या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान म्हणा किंवा सभेच्या निमित्तानं लोकांचा काय रिएक्शन आहे? इतके वर्ष उलटून गेले, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ का मागे राहिलाय? काय नेमक्या लोकांच्या भावना आहेत? जनतेच्या भावना आज पण सत्ताधारी पक्षातले माझे आमदार दोघं चांदवड तालुक्यामध्ये असे एक गाव आहेत, त्या ठिकाणी 8 दिवसांनी 15 दिवसांनी पाणी येत नाही। उन्हाळ्याची गोष्ट वेगळी, पण आज सुद्धा 15 दिवस पाणी येत नसेल तर निश्चितपणाने या ठिकाणी कुठेतरी काहीतरी कामकाजामध्ये चूक होते। अनेक ठिकाणी रस्ते नाहीत खेड्यापाड्यावर जायला, अनेक गावांना मी त्या ठिकाणी स्मशानभूमी नाही आहेत, शासनाचा धोरण आहे गाव तिथे स्मशानभूमी। हे अशा पद्धतीचं जर बघायला गेलं तर खूप मागे राहिलेले आहेत। मूलभूत सुविधांपासूनच वंचित लोक राहिलेत। आता या सगळ्या काळामध्ये तुम्ही अनेक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहात। खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान भाजपकडनं आपली उमेदवारी निश्चित मानली जात होती, बंधू आपले त्या सगळ्या रेसमध्ये होते। या सगळ्या दरम्यान माघारी त्यांनी घ्यायचं ठरवलं, मात्र अगदी शेवटच्या क्षणाला त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला। पण तरीही एका पक्षाच्या उमेदवारासारखं तुम्ही हे सगळं वातावरण निर्माण केलं, काय किमया नेमकी काय? याच्यात किमयानी म्हणतात, ही मला उमेदवारी करताना ज्या वेळेस माझी उमेदवारी कापली गेली त्यावेळेस मी सर्व जनतेचा मी या ठिकाणी मेळावा घेतला होता आणि त्यांना विचारलं मी उमेदवारी करू का? त्यांनी सांगितलं की नाना तुम्ही उमेदवारी करा, आम्ही तुझ्यासोबत आहोत। त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी उमेदवारी केली। ही माझी स्वतःची उमेदवारी नाही, मतदारसंघातल्या चांदवड देवळा दोन्ही तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी स्वतःहून मला उमेदवारी करायला लावलेली सर्व पक्षीय माझी उमेदवारी आहे। ही जनतेची उमेदवारी आहे, ही 18 पगड जातीच्या उमेदवारी आहे, ही 12 बलुतेदारांची उमेदवारी आहे, ही शेतकऱ्यांची उमेदवारी आहे, ही युवकांची उमेदवारी आहे। त्याच्यामध्ये आता पुढील काळामध्ये ज्या पद्धतीने आता प्रचार सभा होत आहे, वेगवेगळ्या स्वरूपाच्या टीका देखील होतात। अगदी तुम्ही नापेडचे संचालक आहात, त्याही सगळ्या संदर्भामध्ये टीका होते। काय हे सगळं विरोधकांकडनं केलं जात आहे? तुम्हाला या सगळ्या दरम्यान तुम्ही त्याची किती दखल घेताय? मुळात म्हणजे मी नापेडचा संचालक आता 4 महिन्यापूर्वी झालो। ज्यावेळेस टीका करायला सुरुवात करतात याचा अर्थ मी विजयाच्या जवळ पोहोचलोय म्हणून सर्व पक्ष माझ्यावर टीका करतायत।
आणि मी विकासाची दिशा घेऊन जनतेसमोर जाणार आहे, त्याच्यामुळे टीकेला उत्तर द्यायचं काही कारण नाही मला. गावाखेड्यात जात असताना रस्त्यांचे मुद्दे आहेत, यासोबतच विकासाची गंगा ही लोकांना अपेक्षित असते. मात्र त्याही पलीकडे जाऊन शासनाच्या अनेक योजना असतात, योजनांच्या भरोशावर पक्षचा उमेदवार असतो, तो त्या ठिकाणी मतं मागत असतो. मात्र या सगळ्या दरम्यान तरुणाई मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान दिसते. काय नेमका तरुणाईचा तुमच्यावर विश्वास आहे? मला एक सांगा, कुठलाही लोकप्रतिनिधी हा स्वतः त्याने काय केलं मतदारसंघासाठी हे फार महत्त्वाचं असतं. केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, त्यांच्या जीवावरती मतं मागणं हे योग्य नाही. असं जनतेचं मत झालं. आम्हाला तरुण वर्गाला काहीतरी दिशा द्यायचं काम मग सांगितलं, MIDC असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, नवीन युवक उद्योजक बनवायला पाहिजे, शेतीपूरक व्यवसाय यायला पाहिजे, हे कुठे दिसलं नाही. एज्युकेशन हब व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी चांदवडसारख्या शहरामध्ये एज्युकेशन हब व्हायला पाहिजे. हे कुठेही गेल्या 15 वर्षामध्ये झालं नाही. त्याच्यामुळे कुठेतरी माझ्याकडे आशेचा किरण म्हणून सर्वसामान्य युवक वर्ग जनता बघते की या मतदारसंघातले सर्व प्रश्न, त्याच्याचबरोबर शेतीचा, सिंचनाचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न हे सोडवण्यासाठी ही व्यक्ती सक्षम दिसते. म्हणून आज जनाधार माझ्या बरोबर आहे. खरं म्हणजे ही चौरंगी लढत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते. कुणाचं आपल्याला आव्हान वाटतंय? मला तर आज कोणाचंही आव्हान दिसत नाही समोर, कारण जनता माझ्याबरोबर आहे. मला नाही वाटत कोणाचं आव्हान आहे. ज्या पद्धतीनं मागील काळांच्या काही निवडणुका जर बघितल्या तर आता जे काँग्रेसचे उमेदवार आहे शिरीष कुमार कोतवाल, ते अपक्ष निवडणूक लढलेले होते आणि त्यावेळेला एक पाण्याचा मुद्दा घेऊन त्यांची निशाणी, त्या सगळ्या दरम्यान त्यांनी बनवलेली एक टॅगलाईन, त्या जोरावर ते निवडून आले होते. अशी आत्ताची परिस्थिती तुम्हाला वाटते का की त्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन एक अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल? या मतदारसंघाचा एक इतिहास आहे. आमचे आजोबा आदरणीय जनुभाऊ आहेर हे पण माझे आमदार अपक्ष निवडून आलेले होते, देवळ्याचेच होते. नंतर शिरीष कोतवाल आले, आता केदारनाथ आहेर हे अपक्ष उमेदवार असतील. या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये ज्या वेळेस पक्षीय उमेदवार हे काम करण्यामध्ये, जनतेचे काम करण्यामध्ये अक्षम ठरले, तर निश्चितपणाने जनता ही काम करण्याच्या मागे उभी राहते. हा इतिहास आहे. अनेक स्पर्धक होते या सगळ्या दरम्यान, विरोधी पक्षाकडनंही देखील उमेदवारी मागण्याचा प्रयत्न होता. आज ते सोबत आहे. काय नेमकी या सगळ्या दरम्यान आपली चर्चा झाली, थेट बाजूला येऊन बसले? नाही, त्यांनी एका अटीवरती मला पाठिंबा दिला की चांदवड देवळा मतदारसंघातला जो व्यक्ती विकास करेल, पाण्याचा प्रश्न असो, पूर्ण रस्त्यांचा असेल, विजेचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे विषय असतील, हे संपूर्ण विषय जर जो सोडवणारी व्यक्ती असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. म्हणून विविध पक्षातले नेतेगणांनी या ठिकाणी मला समर्थन दिलेलं आहे. कसं या मतदारसंघाचं समीकरण सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीनं देवळ्याचं गणित मांडलं जायचं किंवा चांदवडचं गणित मांडलं जायचं, तिथले असलेले उमेदवार या सगळ्या परिस्थितीवर त्यावेळेला बघितले जायचे. आत्ताचं समीकरणच समजायला तयार नाहीये, कारण अपक्ष उमेदवारी आपली. बरोबर, अपक्ष म्हणजे मी चांदवड देवळा विकास आघाडीच्या माध्यमातून मी जेव्हा उमेदवारी करतोय, ती ही सर्वसामान्य जनतेची, तरुणांची, युवकांची ही उमेदवारी आहे. आणि ही मी त्यांच्यासाठी उमेदवारी केली म्हणते. मी स्वतः उमेदवार म्हणूनच आज सर्वसामान्य जनता उमेदवार आहे, त्या दृष्टीनेच ते आज काम करतायत. अनेक ठिकाणी रिक्षांवर तुमचा प्रचार बघितला, चिन्ह रिक्षा आहे आणि या सगळ्या काळामध्ये मतदान करण्यासाठीचं आव्हान केलं जातं. काय नेमकं आपल्या मतदारसंघातील मतदारांना आपलं आव्हान असणार आहे? काय नेमकी आपण साथ घालताय? मी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की 20 तारखेला मतदानाला जाताना पवित्र रूपी या ठिकाणी मला मतदानारूपी आशीर्वाद द्या आणि 5 वर्षासाठी तुम्हाला या ठिकाणी सेवक म्हणून, जनतेचा सेवक म्हणून या ठिकाणी काम करेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. खूप खूप धन्यवाद नाना. सगळ्या दरम्यान आपल्यासोबत होते केदा आहेर, जे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहे. बेधडक त्यांनी मुलाखत दिलेली आहे आणि एक विजन घेऊन ते जनतेसमोर जात आहे. प्रामुख्यानं पक्षाचा उमेदवार ज्या ताकदीने जातो, अगदी त्याच्याही पुढे जाऊन अपक्ष उमेदवारी करणं हे फार अवघड असतं आणि तेच या मतदारसंघामध्ये वारंवार दिसून येतंय. अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचणं आणि त्यानंतर आपलं एक वारं बनवणं, यामध्ये केदारनाथ आहेर सध्याच्या घडीला आघाडीवर दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट
जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, देवळा, नाशिक.